सेनापती बापट मल्टीस्टेट पतसंस्थेच्या ठेवीदारांचे उपोषण, ठेवीदारांच्या क्रांतिकारी आंदोलनास प्रारंभ. पारनेर विधानसभा माजी उपाध्यक्ष व पारनेरचे माजी आमदार विजय औटी संस्थापक असलेल्या सेनापती बापट मल्टीस्टेट पतसंस्थेच्या कारभाराची सखोल चौकशी करून ठेवीदारांना न्याय मिळावा, संस्थेवर अवसायक नेमावा यासाठी शेकडो ठेवीदारांच्या वतीने रविवारी उपोषण करून क्रांतिकारी आंदोलनास प्रारंभ झाला. पारनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजय भास्कर औटी संस्थापक असलेल्या सेनापती बापट मल्टीस्टेट पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या सुमारे 200 कोटींच्या ठेवी अडकल्या आहेत. गेल्या 2 वर्षापासून ठेवीदार आंदोलन करीत आहेत. संस्थेचे अध्यक्ष रामदास भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी रामदास झंजाड यांच्यासह संचालक मंडळावर गुन्हा दाखल झालाय. सध्या संस्थेचे फॉरेन्सिक ऑडिट सुरू आहे. मात्र संस्थेचे अध्यक्ष रामदास भोसले संस्थेच्या मालमत्ता बेकायदेशीरपणे विक्री केला असून रामदास भोसले असूनही संस्था बेकायदेशीरपणे कारभार करीत आहेत. यामुळे शिवराय प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष विनोद गोळे यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. रविवारी शेकडो ठेवीदारांनी सेनापती बापट पतसंस्था शाखेसमोर उपोषण केलंय. प्रमुख मागण्या: सेनापती बापट मल्टीस्टेट पतसंस्थेवर तातडीनं प्रशासक अवसायक नेमावा, संस्थेच्या विक्री केलेल्या मालमत्तांची खरेदी रद्द करावी, थकीत कर्जदारांकडून कर्ज वसुली करून ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत द्याव्यात, फॉरेन्सिक ऑडिट तातडीनं पूर्ण करून दोषी संचालक मंडळ व संबंधित कर्मचाऱ्यांच्या मालमत्ता जप्त कराव्यात, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. कोर्ट आंदोलनाचं वेळापत्रक: 11 व 12 ऑगस्ट रोजी आमदार, खासदार व विविध राजकीय नेत्यांना निवेदनं देण्यात येणार आहेत. तसेच 14 ऑगस्ट रोजी पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याचं विनोद गोळे यांनी सांगितलंय.